तर आता पाहूयात टॉप 50. वाशिममध्ये मंत्री संजय राठोड यांचा हेलिकॉप्टरसह शासकीय वाहनांचा मोठा ताफा पाहायला मिळाला. या ताफ्यात 20 ते 22 शासकीय वाहन असल्याचं समोर आले. यावर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत संजय राठोड यांच्यावर आता मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी असं म्हटलंय. दरम्यान चुकीची गोष्ट झाल्यास नक्कीच कारवाई केली जाईल असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं. तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जीच्या हल्ल्याचा धिक्कार असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं. हा हल्ला भाजपनं घडवून आणल्याचंही राऊतांनी म्हटलं. तर संजय राऊतांना अभिषेक बॅनर्जी यांचा पुळका सुटलेला आहे असं प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. तनपुरे यांनी आता पुन्हा आमच्या दारात येऊ नये असं राऊतांनी म्हटलंय. तर दरम्यान महाविकास आघाडीला जनतेनं राजकीय श्रद्धांजली वाहिली अशी टीका भाजपचे नवनाथ बन यांनी राऊतांवर केली. विधान परिषद निवडणुकीत कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आणि आक्रमक असताना मंत्री भरत गोगावले यांनी अचानक यू-टर्न घेतलाय. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याचा स्पष्ट संकेत मिळत असतानाच गोगावले यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतं आहे. महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा आल्यात. पुणे आणि रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याचं समजतंय. दरम्यान रायगड रत्नागिरी विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. अनिकेत तटकरे यांनी एकनाथ शिंदेसह सुनेत्रा पवारांची भेट घेतली. त्यानंतर उमेदवारी निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. सांगलीच्या मिरजमध्ये MIM सह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. MIMचे माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकांसह माजी पंचायत समिती सभापतींनी कमळ हाती घेतले. या पक्षप्रवेश सोहळ्यात वेगवेगळ्या पक्षातील तब्बल 800हून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी भाजपवासी झाले. यामुळे सांगलीत भाजपची ताकद वाढणार आहे. कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळाचा 3 जून रोजी शपथविधी होणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांची एकमतानं निवड करण्यात आली. आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार हे शपथ घेणार आहेत. यावेळी काही मंत्री सुद्धा शपथ घेणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 163 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय. राज्य निवडणूक आयोगाने सदस्याच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी 12 जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढली जाणार. 2024-25 आणि 2026 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा प्रक्रियेत समावेश करण्यात आला. यवतमाळ विधान परिषदेसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाहीये. महायुती शिवसेना ही जागा लढवेल अशी चर्चा असून अद्याप उमेदवारीची निश्चिती झालेली नाहीये. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांचं नाव निश्चित असल्याचं मानलं जातं. मुंबईतील दुकानं, आस्थापनं आणि कार्यालयांवर मराठी भाषेत फलक लावावेत यासाठी महापालिकेकडून जोरदार झाडाझडती सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत 33,000 दुकानं, आस्थापनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. तर 1023 जणांना नोटीस बजावण्यात आली. पवई येथील फुकटनगर आणि मिलिंदनगर परिसरातील जल अभियंता विभागाच्या जागेवरील सुमारे 250 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं कारवाई केली. महापालिकेचा S विभाग आणि जल अभियंता विभागातर्फे ही मोहीम राबवण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 2025 इमारती अति धोकादायक आहे. या इमारतीच्या पुनर्वसनासाठी कोणत्याही प्रकारचं धोरण नसल्याची खंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रतोप संकेत भोईर यांनी व्यक्त केले. तसंच धोकादायक इमारतीच्या पुनर्वसनासाठी धोरण राबवण्याची मागणी केलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांच्या मालिकेनंतर मनसे आक्रमक झालेली आहे. महाड ते पोलादपूर दरम्यान हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकवर मनसेनं आक्षेप नोंदवला. मागील 15 दिवसात महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनाला धडकून 2 अपघात झाल्याचंही कळतं. 1 जूनपासून LPG सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, कॅश मर्यादा, UPI सह 7 क्षेत्रातील नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. केंद्र सरकारनं हा बदल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. गॅस कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस दरांचा आढावा घेतील. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किमती लागू होतील असंही म्हणतात. मुंबईमध्ये 1094 इमारतींचं 6 महिन्यात पुनर्विकास करण्यात आलाय. यामध्ये पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक प्रकल्प आहेत. यासाठी गेल्या वर्षभरात 229 विकास करार करण्यात आले. मुंबईतील परळ TT ब्रिज म्हणजे संत नामदेव महाराज उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दुरुस्तीच्या कामासाठी मागील 3 महिन्यांपासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होता. अखेर हा उड्डाणपूल खुला करण्यात आला. कसारा घाटात OAची कामासाठी 4 दिवस विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
2 जून ते 5 जून या कालावधीत दुपारी 3:50 ते संध्याकाळी 5:50 पर्यंत हा विशेष ब्लॉक असेल। या विशेष ब्लॉकमुळे आसनगाव ते कसारा दरम्यानची दुपारी लोकलची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून अनेक लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहेत। कोकण रेल्वे मार्गावरील मुसळधार पाऊस आणि घाट विभागातील सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू केले। पावसाळ्यात काही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे। रेल्वे गाड्यांसाठी 15 जूनपासून हे वेळापत्रक लागू होणार असून ते 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत कार्यरत राहणार आहे। अकोल्यातील नागरिक सध्या तापमानवाढीमुळे हैराण आहेत, त्यामुळे शहरातील नागरिकांनी उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी तरण तलावांचा आधार घेतला। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक तरण तलावात पोहण्याचा आनंद घेत आहेत। सध्या शहरातील तरण तलावात सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। बालविवाह मुक्त महाराष्ट्र अभियान राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येते। या मोहिमेत केवळ पोलिसच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले असून त्याचा परिणाम दिसून येतो। राज्यात गेल्या वर्षी 1400 तर चालू वर्षी तब्बल 1450 बालविवाह रोखण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मंदिरांचे अधिकार धर्मदाय आयुक्तालयांकडे देण्यात आले। त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गड देवस्थान, काळाराम देवस्थानचे सर्व अधिकार आता वरिष्ठ धर्मदाय आयुक्त यांच्याकडे देण्यात आले। यापूर्वी या सर्व संस्थानांवर जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष होते। राज्यात 25 जूनपासून नशामुक्त महाराष्ट्र मोहीम राबवण्यात येणार आहे। सार्वजनिक स्वच्छतागृह, उद्यानं, मैदानं तसंच काही ठिकाणी अंमली पदार्थांच्या वापरासंदर्भातील तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले। राज्यात आरोग्य जागरूकता मोहिमेचं आयोजन करण्यात आले। 1 जून रोजी जीन रिस्पेक्टॉलॉजी दिवस असून तिथून 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन पर्यंत हा 21 दिवसाचा महाअभियान 5 राज्यातील 21 शहरात राबवला जाणार आहे। या मोहिमेची सुरुवात 1 जूनला प्रयागराज येथून होणार आहे। चौंडी इथं आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर आमने सामने आले। अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी इथं 301वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पवार हे देखील कार्यकर्त्यांसोबत स्मारकावर अभिवादन करण्यासाठी आले। अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता फेरीत वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल दिसून आला। 2,11,000 पैकी 1,33,000 विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचं वाटप करण्यात आलं। वाणिज्य शाखेत सर्वाधिक 65,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला। वाशिममधील कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनची मोठी आवक सुरू आहे। कारंजा आणि वाशिम बाजार समितीमध्ये मिळून 13,650 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली जाते। दरात झालेल्या वाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी साठवलेले सोयाबीन विक्रीस आणत आहेत। तसंच जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची जोरदार आवक असून 7,000 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतो आहे। इंधन दरवाढीचा फटका थेट आता भाजीपाल्याला बसलेला आहे। भंडाऱ्यात भाजीपाल्याच्या दरात 30 ते 40% वाढ झाली आहे। वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या दरावर झाल्याचं पाहायला मिळतं। नवी मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली। मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी या पावसाचा आनंद घेतला। वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नवी मुंबईतील नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला। चंद्रपूरमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तर यावेळी तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली। तसंच उपस्थितांना तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं। वसई विरारमध्ये पावसानं हजेरी लावली। पावसामुळे संपूर्ण परिसरात वातावरणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। हवामान विभागानं 30 मे ते 1 जून अकोला जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता। या अंदाजानुसार आज अकोला शहरासह परिसरात रिमझिम पावसानं हजेरी लावली। या रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। मे महिना संपत आला असला तरी बदलापूरकरांना उष्णतेपासून अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाहीये। दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता रात्रीच्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या काही दिवसांपासून शहरातील रात्रीचं तापमान सातत्यानं वाढतंय। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आज आणि उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आलाय। तर दुपारनंतर हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे उकाड्यातून काहीशी सुटका होण्याची शक्यता आहे।